नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहूया सिंगल गणपतीची शिलाई मशीन माहिती, ज्याच्यामध्ये 3 मॉडेल आलेले आहेत. पहिलं मॉडेल आहे 9900. या मॉडेलमध्ये फक्त 9900 एवढाच याचा नंबर आहे. या मॉडेलची विशेषता आपण बघू. त्यानंतर दुसरं मॉडेल बघूया आपण, हे वालं. याच्यामध्ये याचा नंबर आहे SS9900. एवढाच नंबर आहे. स्टार्टिंगला SS लागलेला आहे, नंतर नंबर सेम 9900. आता तिसरं मॉडेल हे वाला आलेलं आहे. या मॉडेलमध्ये तुम्हाला 9900Y या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये तिचं नाव मिळेल, आणि याच्यामध्ये फक्त 9900 नंतर Y लावलेलं आहे. तिन्ही मॉडेल नंबर सेम आहेत, आणि तिन्ही मॉडेल नंबर सेम असल्यामुळे कन्फ्युज होऊ नका, कारण की तिन्ही मॉडेल दिसण्यामध्ये भरपूर काही वेगळं आहे. जसं उदाहरणार्थ पहिलं हे मॉडेल बघूया आपण, 9900Y. हे रेड कलरचं मॉडेल आहे, सगळ्यात लेटेस्ट मॉडेल आहे, आणि हे आत्ता निघालेलं आहे. म्हणून पहिले याच्याबद्दल बोलूया. या मॉडेलमध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहे ते बघूया. याचं जे वजन दिलेलं आहे कंपनीने ते 33 किलो याच्या हेडचं म्हणजे नेट वेट दिलेलं आहे. या मशीन मध्ये सेंटर डिस्प्ले दिलेला आहे, म्हणजे जो मशीन आहे त्याच्या सेंटरमध्ये मधामध्ये हा डिस्प्ले दिलेला आहे. त्यानंतर या मशीन मध्ये पूर्ण रेड कलरची एक तुम्हाला डिस्प्ले मध्ये दिलेली पट्टी आहे, जी मशीनला दिसायसाठी अट्रॅक्टिव्ह होते. या मशीनवर सगळे बटन तुम्हाला डेडिकेटेड दिलेले आहेत, म्हणजे वेगवेगळं बटन प्रत्येक कामासाठी दिलेले आहे. प्रत्येक कामासाठी म्हणजे आता बघून एक बटन दिलेलं आहे स्पीड कमी करायसाठी, दुसरं जास्त करायसाठी, एक सिलेक्ट करायसाठी, एक प्रिसेट साठी, आणि याच प्रकारे मिडल अपडाऊन वगैरे हे जे रेग्युलर बटन असतात ते सर्व दिलेले. सेम मॉडेल जे येतं 2 नंबरचं, जे याच्या थोडा अगोदर आलेलं आहे, ते म्हणजे 9900SS. हे जे हे व्हाईट कलर मध्ये मॉडेल आहे, याचा फ्रंट डिस्प्ले. फ्रंट डिस्प्ले म्हणजे समोर जिथं तुम्ही लपलपी असते मशीनची, जिथून तुम्ही धागा होऊन खाली घेता त्या ठिकाणी याचा डिस्प्ले दिलेला आहे. तर हा डिस्प्ले जो आहे, आणि या मॉडेलचा जो डिस्प्ले वायचा, दोन्हीचा डिस्प्ले आकाराला सेम आहे. दोन्ही 4 डिजिट डिस्प्ले, म्हणजे याचे 4 आकडे दिसतील एवढा याचा साईज आहे. सरळ सरळ आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे या 2 बोटाच्या कांड्या एवढा याचा डिस्प्ले आहे. म्हणजे 1.5 ते 2 इंचाचा डिस्प्ले आहे, 1.5x2चा डिस्प्ले आहे. याच्यात तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळेल. निडल अप आहे का डाऊन आहे, स्पीड किती आहे, त्यानंतर तुम्ही पिकअप चालू केलेला आहे का नाहीये, या सगळ्या माहिती तुम्हाला दोन्ही मशीन मध्ये दिसून जाईल. या मशीन मध्ये पण वेट जे दिलेले ते 33 किलो नेट वेट दिलेले मुंड्याचं. दोन्ही मशीन जर तुम्ही ऍक्च्युअल तराजूवर वेट करता तर दोन्ही मशीन मध्ये थोडा बहुत डिफरन्स तुम्हाला बघायला मिळू शकतो. हे नेट वेट जे दिलं जातं हे ग्राम मध्ये नाही किलो मध्ये राहतं, त्याच्यामुळे 200, 400, 500 ग्रामचा फरक पडू शकतो दोन्हीच्या वजनावर. सर्वात स्टार्टिंगचं जे मॉडेल आहे सिंगलचं, हे वन 9900. ह्या मॉडेलमध्ये सगळ्यात रेग्युलर मॉडेल दिलेलं आहे, जे पहिले यायचं आपलं जॅक कंपनीमध्ये, उषामध्ये, सिंगरमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये. तर हे असेच मॉडेल यायचे सर्वात स्टार्टिंगला, ज्याचा डिस्प्ले मागे यायचा, छोटा यायचा, 2 किंवा 3 डिजिटचा डिस्प्ले, एवढा अर्ध्या बोटा इतका, आणि याचा डिस्प्ले जो लांबी रुंदीलाही कमी राहायचा. याच्यावर सर्व माहिती दिसत नव्हती, पण लक्षात यायचं. ते तुम्हाला मी सांगेन वेळ नंतर. आता सध्या या मशीन मध्ये आपण विचार करूया. 9900 जे आहे मशीन, जे मॉडेल जे आहे, हे सर्वात सक्सेस आणि स्टार्टिंगचं मॉडेल आहे. हे जवळपास मी स्वतः 4 ते 5 वर्षापासून विकतोय. काही अडचण या मॉडेल मध्ये नाहीये. याचा जो स्पीड दिलेला आहे कंपनीने तो 3700च्या आसपास दिलेला आहे. एसपीएम वेगळं, आरपीएम वेगळं. एसपीएम म्हणजे स्पीच पर मिनिट, एका मिनिटाला हे किती टाकी मारते. तर तिन्ही मशीनचा जो स्पीड आहे, याचा असो का याचा असो का याचा असो, तिन्हीचा जो स्पीड आहे तो तिन्हीचा स्पीड सेम आहे. आणि डिस्प्लेवर तुम्हाला 3500 ते 700 दिसेल. तिन्हीचा स्पीड चालवत असाल तर सेम. आता 3 पैकी घ्यायची कोणती, मेन गोष्ट. तिन्ही मॉडेल सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कंपनीने कुठलेही मॉडेल बंद नाही केलेलं. याच्यामध्ये वाय मॉडेल जे आहे, जर तुमचा जो डिस्प्ले आहे तुम्हाला फ्रंट मध्ये पाहिजे, म्हणजे सेंटरला पाहिजे, तुम्ही हे मॉडेल घ्या. डिस्प्ले मोठा आहे, मशीन दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे, स्क्वेअर शेप मध्ये मशीन दिलेली आहे, वेट वगैरे तिन्हीचा सेम आहे, आणि किंमत जी आहे, किंमत ही जवळजवळ तिघाची सेम आहे. थोडीशी कमी असू शकते 9900ची SS आणि Y पेक्षा. तर तुम्ही घेताना जे आहे ते 3 पैकी कुठलंही मॉडेल घेऊ शकता, काही अडचण नाहीये.
तर सर्वात चांगलं जे मॉडेल आहे माझ्या हिशोबाच्या मधलं, सुरुवातीला जे आलेलं होतं एक 9900 सक्सेस मॉडेल होतं. ज्या कस्टमरने सुरुवातीला घेतलं, ज्यांची मशीन ज्यांनाच व्यवस्थित चालवता आली, ज्यांची मशीन चांगली चालली टिकली, ते आजही हेच मॉडेल मागतात. दुसरं मॉडेल जे आलं मार्केटमध्ये ते आलं हे SS मॉडेल. ज्या लोकांनी मधामध्ये म्हणजे 2 वर्ष अगोदर ज्यांनी खरेदी केली त्यांच्यासाठी हा एकच ऑप्शन होता. त्या टायमध्ये याचा स्टॉक नव्हता 9900चा. तर 6 ते 8 महिने सर्व दुकानदारांना हेच मॉडेल विकावं लागलं आणि सर्वांना हेच घ्यावं लागलं. आणि हे मॉडेल दिसायला चांगलं आहे. फ्रंट डिस्प्ले होता याचा, मोठा डिस्प्ले वाय सारखा आणि चांगला डिस्प्ले दिलेला आहे. सर्व माहिती दिलेली आहे. डेडिकेटेड एका लाईनीत बटन दिलेले आहे. बटन हे दाबायला काही अडचण जात नाही. त्यानंतर भरपूर लोकांची कंप्लेंट येत होती पहिले की याचा जो डिस्प्ले आहे हा थोडासा डोळ्यावर येतो. म्हणजे मशीन जर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला चालवता तर त्या टायमाला जो डिस्प्ले आहे, आपण ज्या टायमाला मशीन समोर काम करतो तेव्हा मशीनची जी सुई आहे त्याच्या एक्झॅक्ट वरती याचा डिस्प्ले होतात आणि थोडासा वायचा थोडासा बाजूला येतो आणि जे 9900 आहे त्याचा एकदम बॅक आहे. तर तो बॅक याच्यासाठीच कंपनीनं सुरुवातीला बनवला होता की तो डिस्प्ले डोळ्यावर नाही आला पाहिजे, काम करताना त्याचा उजेड तुम्हाला त्रास देणार नाही आहे. तर हे या मॉडेलची एक विशेषता आहे. आता तुम्ही ह्या डिस्प्लेला बंद नाही करू शकत. हा सगळ्या मशीन मध्ये एक ड्रॉप आहे की तुम्ही याला बंद नाही करू शकत. कंपनीने एक फंक्शन याला द्यायला पाहिजे होतं की याचा डिस्प्ले तुम्हाला काम नाही त्याचा बॅकलाईट बंद करून टाका. जशी ती लहान मुलांची घड्याळ येते ज्याच्यात तुम्ही बटन दाबल्यावर त्याच्या मागून उजेड येतो आणि आकडे स्पष्ट दिसतात, तसा तो लाईट बंद व्हायला पाहिजे होता. तर तिन्ही मॉडेल मध्ये यांनी करायला पाहिजे होतं. ऑलरेडी बॅकलाईट ऑफ म्हणजे बंद हा या मॉडेल मध्ये आहे 9900. याच्यामध्ये बॅकलाईटच नाही, ओनली डिस्प्ले आपल्या चायनाच्या घड्याळीसारखा डिजिटल जे वॉच येतात लहान मुलांच्या त्या टाइम मध्ये. ही जी मशीन आहे याच्यामध्ये बॅकलाईट दिलेला आहे वाय मध्ये. त्यानंतर SS मध्ये सुद्धा बॅकलाईट दिलेला आहे. तर त्या बॅकलाईट मुळे काय होते, तो डिस्प्ले डोळ्याला येतो. तर कंपनी ते करायला पाहिजे. भरपूर आता मी टेलर बघितले त्यांनी त्या वापरला कार्डबोर्ड पुठ्ठा बनवून घेतलेला आहे. काम असलं संध्याकाळच्या टायमाला उजेड डोळ्यावर येत असला ते पुठ्ठा चिपकून देतात, त्या टायमाला मशीन चालवतात. मशीन तिन्ही चालायला बेस्ट आहे. व्हायब्रेशन तिन्हीचंही कमी आहे, आवाज तिन्हीचा सेम आहे, कमी आवाज आहे. तिन्हीची वॉरंटी सेम आहे, 1+2 इयर कंपनीची घेते. 1 वर्षामध्ये मोटर प्लस कम्प्युटर मशीन, त्याच्यामध्ये तुमचा हेड म्हणजे कन्सोल पूर्ण आला. याच्यामध्ये मोटर आणि मशीन दोन्हीची वॉरंटी तुम्हाला मिळाली. उरलेले 2 वर्ष जे आहे 2 वर्षामध्ये तुम्ही याच्या फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक पार्ट म्हणजे मोटर वगैरे इक्विपमेंट जे राहतात त्याची वॉरंटी घेऊ शकता. चिल्लर पार्टची वॉरंटी येत नसते कुठल्याही कंपनीची जी सर्व्हिस आहे याच्या बॉक्सवर याचा टोल फ्री नंबर दिलेला आहे, तसा मी खाली याच्यातही टाकून देतो, तुम्ही बघून घ्या. कंपनीला कॉल केल्यानंतर लगेच कुठलीही कंपनी सर्व्हिस देत नसते. बाहेरून जाऊन माणसाला यावं लागते. 300, 500, 1000 किलोमीटर माणूस येतो. 2 ते 3 दिवस लागतात. त्यामुळे कधीही मशीन मध्ये अडचण जर तुम्हाला वाटली की येऊ शकते तर अगोदरच तुम्ही कंपनीला कॉल करून टाका. आणि कंपनीला कॉल केल्यानंतर असं समजून चालायचं की 2 ते 5 दिवस तुमच्या घरी माणूस यायला लागणार आहे. त्या हिशोबाने कंपनीला कॉल करायचा. दुकानदाराला सांगून काही फायदा नाही. दुकानदारही कंपनीलाच कॉल करत, तो स्वतः येऊन तुमच्या नॉर्मल फॉल्ट रिपेअर करून देऊ शकतो. पण इलेक्ट्रॉनिक फॉल्ट जर आला तर कंपनीशिवाय पर्याय नाही. तर त्याच्यामुळं जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक जर काही फॉल्ट वाटत असेल मोटरचा किंवा आवाजाचा किंवा काही डिस्प्ले वगैरे याचा, तर तुम्ही कंपनीला अगोदरच कॉल करा, म्हणजे तुम्हाला तेवढा टाइम मिळून जाईल. तर ही झाली सर्व्हिसची माहिती. रेंज जो आहे याचा 22 ते 25च्या दरम्यान तिन्ही मॉडेलचा आहे. प्रत्येक एरियानुसार प्रत्येक दुकानदार आपापल्या हिशोबाने मशीन विकतो. तुम्ही त्या हिशोबाने मशीन घेऊ शकता. डिस्प्लेवर माझा नंबर आहे. कुठे तुम्हाला रेट खूप जास्त वाटत असेल मला कॉल करा. मी दुकानदारशी बोलणं करून त्याला थोडा रेट बद्दल निगोशिएशन करून देईल तुमच्या बेसिसवर. याच्यामध्ये कंपनीची डीलरशिप आहे माझ्याकडे. डायरेक्ट कंपनीचा माणूस तुमच्याकडे मी पाठवू शकतो. तेही फक्त तुमचा मोबाईल नंबर पाहिजे. तुम्हाला स्वतः काही करायची गरज नाही. त्यानंतर मशीन मध्ये तुम्हाला घेतल्यानंतर जर 2-3 महिन्यातच काही अडचण येतील तर तुम्ही कंपनीला अगोदरच कॉल करा. कंपनी जे आहे जे इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे ते तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसही करून देऊ शकते.
मोटरमध्ये नेहमी फॉल्टिंग असेल तर तुम्ही कंपनीला सांगून मोटर चेंज करून घेऊ शकता. मोटर तुम्हाला चेंज करून मिळते. बॉडी चेंज करून मिळत नसते. त्याच्यामुळे कुठल्याही दुकानदाराच्या कंपनीच्या मागे लागू नका किंवा मला पीस बदलून द्या. कुठल्याही मशीन मध्ये हार्डवेअर पार्ट लागू होत नसतात. टेक्निकल फॉल्ट असतात ते रिपेअर होतात. इलेक्ट्रॉनिक फॉल्ट जे आहेत, एखादी वस्तू जळाली वगैरे ठीक आहे, व ते रिपेअर नाही होऊ शकत. कंपनी देते चेंज आणि ते तुम्हाला मिळते. त्याच्यामुळे त्या गोष्टीच्या मागे लागू नका कोणाची. कंपनीच्या नंबरवर कॉल करा. तुमचा दुकानदार ओळखीचा असेल त्याला सांगा, तोही लावून देईल. एकच गोष्ट आहे, तुम्ही लावा तो लावेल, टाईम सेमच लागणार आहे. तर त्याच्यामुळे किंमत झाली, आवाज झाला, मशीनचा डिस्प्ले झाला, सर्व गोष्टी झाल्या. आता तुम्ही या मशीन मध्ये टोल फ्री नंबर घेतल्यानंतर कंपनीचा रेट आजही विचारू शकता. तसा मी रेट सांगितलेला आहे. 22 ते 25च्या दरम्यान तिन्ही मॉडेल तुम्हाला येऊन जातील. हे विदाऊट कटरचे मॉडेल आहेत. म्हणजे या मॉडेलमध्ये कटर नाही. कटरचे जे मॉडेल येते ते SS9900T, शेवटी फक्त टी लागू येईल, दिसायला असंच दिसेल. मग तर हे मॉडेल जे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो बघून घ्या. ते मॉडेल 2 ते 2,500 रुपयांनी महाग राहतं. त्याची वॉरंटी सेम, रेट सेम, सर्व सेम. वजन 1 किलोने जास्त, कारण की त्यात मोटर असते कटरची. तर त्यामुळे हा एक थोडासा त्याच्यामध्ये प्लस पॉईंट तुम्हाला मिळेल. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि त्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता.